महत्वाची मॅच आहे. या स्पर्धेची तिसरी मॅच तुम्ही पाहताय ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण. मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं आगरीपाडाचा क्रिकेटचा एक वेगळा इतिहास आहे. याच मैदानावरती आपण सातत्याने एक मोठी ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा सुद्धा पाहिली आहे. मागच्या हंगामामध्ये सुद्धा मनगडाचा वापर केला गेलाय. फ्लेक ऑफ द रेस्ट, 1 बाउन्स, 3 बाउन्स, 3 बाउन्स. चेंडू निघून जाईल का सीमारेषावर? बॅकअप आलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. निराशा थोडीशी पाहायला मिळाली. 2 मिनिटे थांबायचे. चला, अंपायर्स कॉल आहे कारण इथून ती लाईन कॅप्चर करणं शक्य झालं नाहीये. यावेळेस पूल खेळलाय सोहेलने. ताकदवान पूल पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चला, अंपायर थांबायचंय 2 मिनिटं. थँक्यू डीजर, थँक्यू. अंपायर 2 मिनिटं थांबायचंय. चौकार येतो. 4 धावेचा इशारा आलाय. यावेळेस पूल केला क्षेत्ररक्षक आहे. धावा किती मिळतील? एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॅकअप येतोय परंतु त्या बॅकअपला सुद्धा बीट केलं गेलं. चौकार. वॉटर स्टॉप पाहायला मिळतो माणिक सरांच्या माध्यमातून. टीम ओनर, टीम कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात. एक्सलंट बॅकअप. माणिक सरांच्या या स्टॉप साठी आपण पाहिलं 100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलाय. इल्लू सरांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. स्टेट बॅटेड समोरच्या दिशेने. मिड ऑनला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत प्रयत्न करेल सिंगल रोखू शकत नाही. 14 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. पहिलं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती या. तुम्ही पाहताय झुंजार क्रिकेट क्लब आयोजित नियोजित आगरीपाडा प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन नियोजन. सिंगल कंप्लीट होती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 15. बिनगडी बाद 15. मडवी फायटर्स आणि त्यांच्या विपक्ष झुंजार क्रिकेट क्लब. एका टीमने सामना गमावलाय तर दुसऱ्या टीमने 1 साइडेड सामना जिंकला. इथून मात्र मडवी फायटरसाठी हा विजय महत्वाचा आहे.
तर दुसऱ्या बाजूला झुंजार क्रिकेट क्लबने जरा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी या स्पर्धेचा प्रवास अतिशय सुखद राहणार आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. काल आपण काय केलं याला फारसं महत्व नाहीये. मागच्या मॅचमध्ये काय केलं याला महत्व नाहीये. मागच्या बॉलवरती काय केलं याला सुद्धा महत्व नाहीये. सातत्याने तुम्हाला क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र इंट्रोड्यूस केलं गेलं, विराजला इंट्रोड्यूस केलं गेला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा विराजचा तो 6-7 बॉलचा जो कॅमिओ होता ना, 20-25 धावांचा, तो महत्वाचा होता 127 मध्ये. धीम्या गतीचा बॉल जोराने मारण्याचा प्रयत्न झाला तिथे. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये जास्त ताकद वापरतात ना, तेव्हा अशी चित्र पाहायला मिळतात. बॉल पायावरती येऊन आदळतोय, लेग बाईसचे संकेत येत आहेत. 16 वरती जाऊन धावफलक पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती लेग बाईसच्या रूपामध्ये सिंगल. 2 कॅमेरानिशी या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फेकी सुद्धा चांगली झाली. या बेसिक्स ऑफ फिल्डिंगचा वापर तिथे केला गेला. एका धावेनेच समाधानी व्हावं लागेल. हुक केलाय, चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स होतोय फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. आखू टप्प्याचा बॉल आणि तो सुद्धा पायावर. हा सुद्धा आखूट टप्प्याचा बॉल होता. डॉट बॉल येतोय. चार बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च झाल्यात. स्टेट बॅटे स्ट्रोक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल 23 या स्कोर कार्डवर. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 8च धावा आल्यात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. हाफ ट्रॅकर होता, त्याला समोरच्या दिशेने खेळला. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 12च्या सरासरीने 24 या स्कोर कार्डवरती. जेव्हा शॉर्ट ब्रेक जावे डीजे कडे. यस डीजे कौशिक होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे. 24 धावा धावफलकावरती आहेत. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 24 रन्स. बॉलिंग ट्रॅक वरती अनिरुद्धला इंट्रोड्यूस केलं गेला.
समोरच्या दिशेने. फुलर यांच्या बॉलचा वापर केला गेला. दोन धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 32 वर. 32 रन्स. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने साइड स्क्रीन वरती चौकार येतोय आणि याच पद्धतीचे मोठे फटके सातत्याने खेळताना बॅटर दिसतोय सोहेल. सोहेल कौतुकास्पद फलंदाजी आतापर्यंत राहिली या. फुलटॉस बॉल आणि सोहेलने चेंडूला वाचवलाय. आउट ऑफ द पार्क. दमदार असरदार आगरीपाडा प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार 6. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा आहेत ना त्यांना कंट्रोल करणं इथून खूप जास्त गरजेचं आहे. कारण धावांचा आलेख वरच्या दिशेने अतिशय वेगाने वाढतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्राज वरती कंट्रोल अजिबात होत नाहीये, जी सध्या काळाची गरज सुद्धा. फुलर लाईनचा बॉल टप्पा पडल्यानंतर प्लेड स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतो. हा बॉल महत्वाचा आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. फुल टॉस बॉल. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 50 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 अप.
बॉलिंग ट्रॅक वरती तेजस आल्या आल्या या षटकामध्ये ना विकेट त्याने सटकावली आहे, ज्याची गरज सुद्धा होती. यस, डीजे होऊन जाऊ दे. शॉर्ट बॉल मात्र चेंडू मिस टाइम स्ट्रोक जरी असला प्रयत्न होत आहेत, मल्टिपल बाउन्सेस घेऊन सरळ सीमारेषा गाठतोय आग्रीबाडाचा अजून एक चौकार. 4 जिमित. थँक्यू डिझा मास्टर, थँक्यू. मडवी फायटरचा विचार केला तर बॅटिंग ऑर्डर मध्ये जे चेंजेस केले ना त्यांच्यामध्ये त्यांना यश प्राप्त होतं. कुणालला थोडंसं आपण पाहिलं फिनिशिंग रोलसाठी थांबवलं गेला, त्याच्या अगोदर जिमितला 1 डाऊन वरती इंट्रोड्यूस केला. इथे फटका फसतोय, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्लिअरन्स सुद्धा मिळणार आहे. मागचा बॉल मिस टाइम स्ट्रोक जरी असला तरी हा बॉल सरळ सीमारेषा पार. चौकारानंतर षटकार. 6.
ऑन द स्कोर कार्ड कुणालला इंट्रोड्यूस केलं गेलंय. आता मात्र त्याला एक फिनिशिंग टच द्यावा लागणार आहे. ज्या कामासाठी त्याला खालती इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला गेलाय ना, ती कामगिरी त्याला बजवावी लागणार आहे. कारण मागच्या मॅच मध्ये पुष्करने पहिल्याच बॉलवरती त्याला गोल्डन डकचा शिकार केला होता. या मॅच मध्ये काय करेल हे सुद्धा बघण्यासारखे आहे. ऑन साइड वरती मागच्या मॅच मध्ये काय झालंय याच्याने या मॅच वरती काहीच फरक पडत नाहीये. आल्या आल्या मनगडाचा वापर करा, चेंडूला पाठवलाय हवाई सफर षटकार. यस डीजे होऊन जाऊ दे. धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती फसवला. इथे मात्र थ्रो झाला नाहीये नीट. अजून एक तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. नाही, कुणालने वेटचा कॉल दिलाय. कुणालने वेटचं कॉलिंग दिलाय. धावांचा विचार केला धावफलक 77. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळायला प्रयत्न होत आहेत, परंतु आउटफील्ड खूप अर्थातच आपण पाहिलं फास्ट आहे म्हणून चेंडू थांबणार नाही. सरळ बॅटीने एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न जास्त झाला नाही. फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कल पार करायचं होतं. कुणाला माहिती आहे समोरच्या दिशेने प्रोटेक्शन दूर वरती आहे. थँक्यू डीजे मास्टर. कुणाल मात्रे आपण पाहतोय दोस्ती दुनियेतला राजा आणि सध्या तरी फलंदाजी करताना सुद्धा त्याच राजाप्रमाणे फलंदाजी करतोय. कारण या शॉर्ट केमिओसाठी त्याला मात्र थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये खालती पाठवण्याचा प्रयत्न होता आणि त्याने ते आतापर्यंत साध्य केल्या. 3च बॉल फेस केलात आणि तब्बल आपण धावांचा विचार केला 12 धावा त्याच्या फळीतून आल्यात. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल आहे का? तर यस फुलटॉस बॉल आहे आणि त्याच्यावरती अजून एक मोठा फटका केलाय, प्रहार केलाय. थँक्यू डीजर, थँक्यू. धावांचा विचार केला 87 रन्स. करंट रन रेट 18.8 आहे. 4 बॉल 18 वरती खेळतो मिस्टर कुणाल. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती सुद्धा प्रहार करण्याचे प्रयत्न असतील. समोर सोहेलने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली आहे. अर्धशतकापासून वंचित जरी राहिला असला तरी त्याचा रोल महत्वाचा होता. लावडा पील, पंचांचा बोर्ड आकाशाकडे आहे. मंकज विकेटचं काय रूल आहे हे एकदा आपण पंचांपर्यंत पोहोचवायचं आहे. मंकज विकेटचं काय रूल आहे?
चला अंपायर क्लिअर करायचं आहे की या मंकटवरती बॉल काउंट आहे की नाही. चला टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच ऋत्वी 11 आणि गावदेवी 11. ऋत्वी 11 आणि गावदेवी 11 टॉस साठी रिपोर्ट करा. ऋत्वी 11 आणि गावदेवी 11. 90 is the target. चला कॅप्टन आधी टॉस साठी या. लगेचच घाई करायची आहे. टॉस साठी या. टॉस साठी ऋत्वी 11 आणि गावदेवी 11. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तेजस आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या जोडीवरती जबाबदारी आहे 90 धावांचा पाठलाग करायचा. मागच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 127 धावा ठोकल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये चेसिंग मध्ये महत्वाचं आहे. मडवी स्ट्रायकर्स या टीमने, मडवी फायटर्स या टीमने आतापर्यंत फलंदाजी चांगली केली. या पहिली मॅच त्यांनी गमवली नक्की आहे, परंतु या मॅच मध्ये ना त्यांचे बॅटर्स खूप चांगल्या लयमध्ये दिसल्यात. म्हणजे त्यांनी मिळालेल्या ब्रेक मध्ये अर्थातच एक चांगलं टीम मिटिंग केली, एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं बॅटिंग ऑर्डर मध्ये जे त्यांनी शफल केलं. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक आता चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
परंतु 90 धावा तेजस आणि स्वप्नील याच्यामधला एकाच बॅटर जर शेवटपर्यंत खेळला ना तर ही मॅच फिनिश होण्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होईल त्याच्या अगोदर ऐकू एक मधुर संगीत म्हणूया मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे होऊन जाऊ दे. नव्वद धावांचं पाठलाग करायचंय. चला सुरुवात करा प्लीज. कुणाल बॅटर, तेजस प्लीज आपल्या मार्कवरती पोहोचा कारण वेळ आपल्याकडे अजिबात नाही. अजून आपण तिसरीच मॅच खेळतोय. तब्बल 7 सामने आणि त्याच्यानंतर भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपल्याला सांगता करायचा आहे म्हणून प्लीज सहकार्य करा. टाइम इज अ मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. पाखुरवरती गेले, जागा बनवली आणि ही तेजसची खासियत आहे. आल्या आल्या पुन्हा एकदा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला. थँक्यू. चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर मजबूर केलं चेस करून ड्राईव्ह करण्यासाठी. संपर्क झाला नाहीये. कुणालचा विचार केला. हा सुद्धा एक युवा गोलंदाज जरी असला ना तरी सातत्याने मोठ्या पटलावरती त्याने स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला. लेट कट केलाय. रूम मिळालाय. त्या रूमचा फायदा उचललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार 4. थँक्यू डीजे. यावेळी क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. फटका फसला होता परंतु पॉवर प्लेचा षटक असल्यामुळे रिस्ट्रिक्शन्स थोडेसे आहेत बॉलर्स वरती. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 10-11 स्कोर कार्डवर. यॉर्करचा वापर केला गेला. रनआउटची संधी मिळाली आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते. जरा डायरेक्ट हिट आला असं तर ऑलमोस्ट 50% मॅच तुमच्या हातामध्ये असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. त्या चिमुकल्याने प्रयत्न तर केले परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आहे. पियुष चेंडू खाली होते. पहिल्या षटकामध्ये कुणालने 12 धावा खर्च केल्यात परंतु शेवटच्या
2 बॉल वरती खूप काही घडताना आपण पाहिलं. घेवा शॉर्ट ब्रेक, जावे डिस्क जॉकी गडियास डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे. उबेदला इंट्रोड्यूस केला गेलाय. आल्या आल्यात फुलर लेनच्या बॉलवरती ना आक्रमकता ही तेजसची ओळख आहे. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 या स्कोर कार्डवरती. अशा पद्धतीचे चेंडू जर आपण तेजसला हाताळला ना तर तो या मॅचचं गणित कोणत्याही वेळी बदलू शकतो. फॉलिंग स्वीप गतिवान चेंडू होता. पहिलेच मन बनवलं होतं की बॉल कुठेही असेल मी फॉलिंग स्वीपच खेळणार आहे. त्यामुळे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरच्या चेंडूला जज करणं कठीण गेलं. म्हणजे 2 बॉलवरती फक्त 7 धावा खर्च झाल्यात. स्टेप आउट केलं, काहीतरी वेगळा बॉल ऑर्थोडॉक्स बॉल पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. फुलालेंचा बॉल समोरच्या दिशेने कुणालच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. संधीच मिळाली नाही त्या बॉलला कलेक्ट करण्याची. आउटफील्ड वरून थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स मिळालं आणि त्याच्यानंतर सरळ सीमारेषा पार चेंडू निघून जातोय. 24 धावा धावफलकावरती, 90 धावांचा पाठलाग. जर आपण स्कोर कार्ड वरती पाहाल तर 5 षटकांमध्ये कठीण आहे, परंतु तो धावफलकाचा चेस आहे ना दोन्ही बॅटर्सने आतापर्यंत शांत आणि संयमी रीतीने पार पाडलाय. धावफलकावरती धावा 24, ऑलमोस्ट 15चं इक्वेशन तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये गाठायचं आहे. ठीक, आउटसाइड एज प्रयत्न होत आहेत. बॅकअप येतोय आणि त्या बॅकअपला महत्व आहे.
सिग्नेचर स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. घुटना टेक, चौका देख. 4 धावेने धावफलक जाबून पोहोचेल 31 या स्कोर कार्ड वरती. 31 रन्स. बॅकअप आहे आणि ते बॅकअप महत्वाचं आहे. लॉंग स्टॉप रिझन वरती एका चिमुकलाने मात्र चेंडू थांबवला सुद्धा आणि त्याच्यानंतर ॲक्युरेट फेकी सुद्धा पाहायला मिळाली. मनस्व चेंडू खाली होते. बत्तीस धावा धावफलकावरती आहे. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा महत्वाच्या समीकरणाचा जर आपण आढावा घेतला 18 बॉल मध्ये 59 धाव्यांची गरज आहे. थँक्यू डीजर, थँक्यू. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त दिशा दिली. अशा पद्धतीचे अर्थातच जर तुम्ही सरप्राइजेस देणार असाल तर त्याच्यासाठी बॅटर रेडी. गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट स्वीकारलं बॅटर तेजसने. पुल केला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप. इथे मात्र तुम्ही कॅच ड्रॉप केली आहे की आग्रीपाडा प्रीमियर लीगची ट्रॉफी ड्रॉप केली आहे. येणारा वेळ सांगणाऱ्या, येणारा काळ सांगणाऱ्या. एका धावेने समाधानी व्हावं लागणाऱ्या. चुकी होते. कुणालने मात्र ती संधी निर्माण केली होती. सोहेलने चुकी केली आहे पहिल्या इनिंग मध्ये. समोरच्या दिशेने कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र समोरचा बॅटर सुद्धा ऐकणार नाही. किरणने मात्र तो कॅच ड्रॉप केला होता. व्हाईट बॉल.
कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. टोटल तर विचार केला धावफलक 44 वरती आहे. तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉल मध्ये 47 धावेची गरज आहे. फुलरलेनचा बॉल फक्त पंच केला. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे कारण फेकी आली आहे. म्हणजे कुणालने जरी 10 धावा ॲज अ 2 मोठे फटके जरी खाल्ले असले तरी त्याच्यानंतर त्याने कमबॅक केलं. शेवटचा अंतिम बॉल आहे. शेवटचा अंतिम बॉल आहे या षटकातील. वाईट बॉल परंतु इंटेन्शन चांगलं होतं. फुलरलेनच्या बॉलचा वापर करण्यात आला. ताकद लावली जाते बॉलच्या मागे. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. लेग स्टंप वरती पिचिंग करण्याचा प्रयत्न दोन्ही बॉल वरती थोडंसं अयशस्वी ठरतोय. धावफलक 47. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकार येतोय म्हणजेच ते 2 बॉल जर ॲक्युरेट निशाणावरती असते ना तर कदाचित हे चित्र पाहायला मिळालं नसतं. सध्याच्या घडीला धावफलक 53. आता समीकरण आहे. थँक्यू डीजर, थँक्यू.
12 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे, म्हणजे 18.5च्या सरासरीने धावा ठोकायच्या. 38 करेक्शन आपण करतोय, 38. 12-38 ची गरज आहे. करेक्शन आपण केलंय, 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड. फ्लाइटेड बॉल पाहायला मिळालाय, धीम्या गतीचा बॉल. स्वप्नील मात्र जोराने मारण्याच्या प्रयत्नांमध्ये फसतोय आणि जिमी त्याच्यासाठी ओळखला जातो. पहिलाच बॉल बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, धीम्या गतीच्या बॉलचा वापर केला गेला. यावेळेस प्रिडिक्टेबल ठरला, कारण दोन्ही बॉल जर बॅक टू बॅक तुम्ही धीम्या गतीचे टाकाल ना, तर स्वप्नील सारखा उंचपुरा फलंदाज ती चुकी वारंवार करणार नाहीये. दुसऱ्या बॉलवरती लगेचच करेक्शन केला बॅटरने समोरच्या दिशेने, आणि धीम्या गतीच्या बॉलला सहसा जर तुम्ही समोरच्या दिशेने खेळाल ना, तर मिस टाइम स्ट्रोक होण्याचे चान्सेस कमी असतात. दहा बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. या 2 धावेने धावफलक 60 या स्कोर कार्ड वरती आहे. अजून एक डॉट बॉल येतो, समीकरण बदलता. 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. स्टेट बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते, उभेतने प्रयत्न केला, बॉल असं वाटलं हाताला ब्रश करून गेला. सात बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. आउट अपील झाली आहे खरी.
इथे महत्वाचा धक्का लागतोय. कुणालने केलाय थ्रो. महत्वाचा धक्का. जावं लागेल तेजसला बॅक टू द पवेलियन. फटका खेलाय. विराज सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. थँक्यू डीजर थँक्यू. 5 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. विराजने मागच्या मॅच मध्ये सुद्धा 6 बॉल मध्ये 22-25 धावा ठोकल्या होत्या. तीच कामगिरी पुनरावृत्ती करावी लागणार आहे. विराजकडे ती क्षमता. आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. ज्या कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे थोडस या मॅच पासून लांब उभं राहायचं, कारण समीकरण आहे येणाऱ्या 5 बॉल मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. धीम्या गतीचा बॉल. स्लोवर वन आहे. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतो. त्याला बॉल वरती येणं गरजेचं होतं. बेसिक्स ऑफ फिल्डिंग मध्ये चुकी होतीये. कदाचित उबेद तिथे होते. आज थोडासा उबेद ऑफ कलर दिसला. फॉलो थ्रू मध्ये एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. 1+ विकेट.
थँक्यू डीजर, थँक्यू. 3 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. चुकी होतीये, चुकीला माफी नाहीये. डॉट बॉल. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये, रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. जर तुम्ही शफल झाले असाल तर तुमच्यासोबत तो वाईट सुद्धा शफल होतो. चला पंच सुरुवात करायची. आपण दोन्ही न्यूट्रल प्रोफेशनल अंपायर्स आपण पाहतोय. इथे चुकी होते, संपर्क होत नाहीये. पंच तर केलाय, परंतु या पंचने जास्त काही फरक पडणार नाहीये. मॅच होते फिनिश. चांगला खेळ तुम्ही दाखवला. टीम झुंजार क्रिकेट क्लब हार्ड लक आणि मरवी फायटर तुमच्या विजयासाठी शुभेच्छा. चला लगेच नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर ऐकूया आपण डीजे मास्टरला.